व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कंटिन्यू, कारण की भरपूर खूप काय आजच्या व्हिडिओमध्ये लावणी वगैरे केलेली आहे, भरपूर आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शुभ सकाळ मित्रांनो, कोकणी नरेश या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज पुन्हा आपण चाललो आहे आपल्या शेतामध्ये नांगर करायला. हे बघा, आत्ता घेऊन चाललो आहे, टोके वगैरे बांधलेत. आज लेट झालं आहे, आता वाजलेत 7:15 वाजलेत. आपल्याला फक्त 2 ते 1.5 तासच काम करायचं आहे, फक्त थोडाच बाकी आहे, जास्त नाही करायचं आहे. तर चला लवकर लवकर जाऊया, त्यांना घेऊन जातो मी लवकर. चल 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 चला, हे चल, हे वरती चल चल, तिकडे कुठे जाते, चल. काठी पण आणली, चल. आणि आज पाऊस, दिवस सकाळपासून पाऊसच आहे. मला वाटतं दिवसभर पाऊस पडणार आहे. आज सकाळपासून पाऊस आहे आज. चला लवकर लवकर जाऊया. चप्पल घालूनच आला हे आली. चल खाली चल. हे थांबा, असं धरून ठेव, मी त्याला घेऊन. हे ठीक आहे, चल. त्यांची जोडी उभीच राहते एक साईडला. हो हो हो, बरोबर आतभर राहतात ते. इकडे चल, चल पुढं, चल, जा पुढं, जा पुढं, चल चल चल. शिंग बघा कसा ठेवला ना याडा. आता तुम्ही कसं जाशील? चल चल तिकडे, चल चल चल. त्याला तिथं तुला माहिती आहे ना, तर तुझ्याजवळ कोण आहे तो. नेक्स्ट जोडी आपण चेंज करू. तर मित्रांनो, आता सुरुवात करतोय नांगरायला. नांगर वगैरे जोडलेत, हे बघा. ही जोडी, ही एक जोडी. काल आपण इथून पूर्ण असा नांगरलेला आहे बघा, एवढा नांगरला काल. बघितलं बांध वगैरे घेते वेळी पण. तर आता इकडे थोडं लावून पण झालं आहे, कारण की एवढी पूर्ण इकडची अशी बेर केलेली, 1 तास फिरवलेला पूर्ण शेताला त्यांनी. त्याच्यानंतर मग इकडे चिखल वगैरे करून दिली आणि ह्याला पण फोडून ठेवली काल संध्याकाळी. फक्त 2च तास नांगरत असतो दिवसातून, फक्त 4च तास. आता वाजलेत 8:30 आणि आता आपल्याला 9:30 पर्यंत तरी नांगर सोडायचा आहे, कारण की ह्याची फक्त चिखल बेर करून चिखल करायचं आहे परत. तो बसला आहे थोडा त्याच्यामुळे. आणि पाऊस पण आहे, काल भरपूर पाणी होता इकडे बघितलं आपले. फक्त दिवसातून, आणि आज आपल्याला इथे लावायचं पण आहे, आज लावणी करायचं आहे. परत इथं एक दाढ खणायची आहे. बघूया आज काही माणसं वगैरे असतील तर, नाहीतर मग आपणच आहो, बाकी काय नाही. तर चला आता लवकर लवकर नांगरून घेऊया. चल मामा, मामा हट 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 हट, ए मामा हट.
आला आला जोरात आला पाऊस. तर बघा मित्रांनो, आत्ताच नांगर सोडलाय आणि वाजले 10:30. जरा आपल्याला लेट झाला कारण नांगर थोडा तुटला होता, तर त्याला चांगलं करायला टाईम लागला, अर्धा तास गेला. आणि आता झाले इकडचे पूर्ण चिखल झाले हे बघा. आणि इकडे आता कणकूट टाकतायत, तर कणकूट आणलेला भिजवून आपला बैलांना खाणं, तर तो खालीच टाकायला लागेल गवतावरती. बघा आता ताटं टाकता येईल गवतावरती. या 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 त्याला पहिला दाखवा, मग येईल तो. या हे कालू, या कालू. अबा इकडे 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 ये, इथे त्याला मारशील. इथे इथे या या. तो एकालाच होईल. ये इकडे इकडे इकडे, इथं दाखवा त्याला, इथं दाखवा, इथे दाखवा. ये इथं या 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 या. ये इकडे टिबोल टिबोल, इथे ये. तो बघतो तिथे ठेवलाय, बघतो तिथे आहे तो तो तो. जा पुढे जा. हां शाबास. मग आता काय करायचं, तिथं खातील, तो गवत आहे खाली. तो एकच घमेला आहे तो, बघा आला, त्याला घाला. तो त्याच्यातच खाईल. ते दोघांना पण एकच घाला, खातील ते. ह्याच्यातच ठेवा. हां त्याच्यात ठेवा, खातील. त्यांनी खाल्ला ना, इकडे पानावर टाकला होता, पान पण खाईल. हो हे बघा, एकाच घमेल्यात 3 जण खात आहेत. 3 जण. ए काय आपल्याकडे घमेल नव्हते, एकाच घमेल्यात घेऊन आली होती आई. तर हा इथे एक खाते, याला जास्त टाकलेलं आहे. आणि हे इथं बघा, एकाच घमेल्यात 3 जण खातात. हा इथं खाऊन कालू परत इकडे आला त्यांचा खायला. तर चला मित्रांनो, आता मला जायचं आहे, ढोरं सोडायचे अजून 10:30 वाजलेत. ढोरं नाही सोडलेले आहेत, त्यांना सोडतो आणि इकडे लावून देतो. आणि नंतर मग शेण टाकायचं पण आहे, आज शेण टाकायचं आहे परत. तर चला पुढे जाऊन बघू. आधी भाकरी खातो जरा शेतावरती. हे बघा, शेताच्या बांधावर भाकरी आहे, सुकट, भाजलेली सुकट आहेत आणि कांदा एकदम कडक. सर्व वाट बघतायत. इकडे पेंड्याची बघा किती वाट, पेंडा खाऊन. थांब. जा, तुला धरणार. सोड. थांब थांब, तुला पण सोडतोय. भरपूर शेण आहे आज. इकडे किती आहे, इकडे थोडा आहे, सुका आहे सगळीकडे. चल आधी यांना तिकडे सोडून येतो, नंतर शेण टाकतो. बघा हा नांगडे आहे, तो देवलाकडेच जातं, त्याची एकच जागा फिक्स आहे. ह्यांना आता तिकडे लावतात बैलांसोबत. चा हे. तर आता इथं आहेत आणि आपले तिकडे माणसं आहेत लाव. तर आधी आहे का मित्रांनो, मी आधी पूर्ण हे पेंडा आहे तो साईडला करून देतो लवकर, कारण की आपल्याला पाणी मारायचं आहे. हा पेंडा एवढा टाकून द्यायचा इकडे बाहेर. पाईप आहे आपला बोरवेलचा, तर डायरेक्ट पाणी मारतो मी. मोटर चालू करतो लवकरात लवकर. आता इथून पाणी
या नेमाचा पूर्णचा पाणी होईल आणि हा पाणी आहे ना तो पूर्ण शेताळीला जातो आपल्या पूर्ण शेतात जातो. तर आता मित्रांनो झालं आहे पूर्ण साफ करून. हा बघा पुरं क्लीन केलेलं आहे बघा. तर साईड पण पूर्ण त्या साईडला पण आणि बाहेर पाऊस भरपूर आहे बघा. पाऊस जोरात आला एकदम भरपूर जोरात आहे. हा बघा बाहेर जाऊन बघूया. हा बघा कायच दिसत नाही. आज दिवसभर पाऊस आहे. हा बघा भरपूर पाऊस आहे आज. तर चला आता आपला वाडा वगैरे साफ करून झाला आहे. शेण वगैरे मला आज कंटाळा आला होता म्हणून मी जो शेण आहे ना त्याच्यावरती डायरेक्ट पाणी मारला मी दिला असा विचारून. कारण की तो आहे ना शेणाचं पाणी झालं ना काही शेताडीतच जातो तो. बघा ह्या साईडला आहे ना इथून पूर्ण आता बघा. हा बघा हा इथे आला आहे तो आपल्याला बघा साईडला करायला लागेल. हा नाही तर बाकी इथून आहे ना पूर्ण हा सगळा शेताडीत आपल्या इथे येतो शेतात. इकडे झाडं वगैरे आहेत त्या साईडला माड वगैरे आहेत तिथूनच जातो आहे बघा. हा इथे आपला शेतच आहे पूर्ण तिथून जातो पूर्ण. तर चला आता आपण जाऊया घरी आणि आता मी चाललो आहे घरी. तर संध्याकाळी आता येऊ आपण दुपारी येऊ 2ला लावायला. आता चिखल वगैरे केले तर माणसं वगैरे कोण नाहीत. तर आता जाऊया. चला भेटू ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो पाऊस बघा किती जोरात आहे. वारा वगैरे पण आहे. तर आता मला वाटतं माणसं लावायला गेले ती घरी जातील. कारण की आता आमच्याकडे आहे ना वारा वगैरे आला ना की माणसं घाबरतात घरी जातात लवकर. आता पाऊस बघा भरपूर पाऊस पडतो आहे. आता पाणी याच्याने पाणी आपली लवकर चिखल झाली म्हणून काही टेन्शन नाही. आणि आता बघा इकडे सगळी घाबरतात आणि जातात घरी. भरपूर आहेत पाऊस. ह्या साईडला बघा माणसं लावणी करत आहे. इकडे पण लावणी करत आहेत या साईडला. मी आता चाललो आहे जरा ढोरं खाली गेली असतील कारण की ताते ते लावत होते तिथे शेतामध्ये लावणी करत होते. आणि मी आता चाललो आहे खाली. इकडे बघा जोरात आहे पाऊस. असा पाऊस लागायला लागला ना की माणसं घरीच जातात. एवढ्या पावसात पण जरा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज पण पाऊस जोरात आहे आणि नदीला पाणी पण वाढत नाही. शेतात पाणी आता बघा पाणी बघा तुम्ही बघत मी बघा तेव्हा पाणी कमी होतं आणि आता बघा समोर सीन काय येतो. आता काही खाली गेले इकडे बघा पाणी बघा भरपूर झालं आहे. पाऊस बघा इकडे बघा झाडं वगैरे भरपूर वारा सुटला नुसता वारा. हे बघा तिकडे माड वगैरे पण भरपूर आहे. कारण की आज मला वाटतं भरपूर पाणी जाईल. मी जरा चतुर होतो आणि नांगर वगैरे आहेत ना ते जरा साईडला करून ठेवतो नाही तर आपले नांगर जातील खाली त्या दिवशीसारखे. चला जरा भरपूरच पाऊस आहे बघूया. हा बघा इकडे पाणी बघा किती झालं आहे. आता निघालेलो घरी बघा पाऊस हे नांगर बघा कसे हे झाले. हे बघा पूर्ण आतमध्ये झाले. मलाच वाढायला लागणार आहे. साईडला ते एक आहे बांधावरती त्याला पण साईडला ठेवतो.
मगाशी तुम्ही बघत होता तिथे पूर्ण दिसत होता, आता बघा कायच दिसत नाही, कायच नाही. भरपूर पाणी झालं आहे बघा. मला वाटतं मूठ वगैरे जाणार आहे ते शेवटच्या साईडला जे. इथे काय एवढा जाण्याचा प्रश्न आहे कारण तिथं आपले कुपन आहे पूर्ण अटकले आहे तिथे, एवढा काही जास्त पाण्याचा लोड नाही. तर चला मित्रांनो, मी आता चाललोय घरी आणि इकडे सगळी माणसं पण चालली घरी. आता सगळे काय काय जण येतील पाणी वगैरे. तर भाऊचा ट्रॅक्टर आला आहे बघा, भाऊ आहे इथं नांगरकीला, ट्रॅक्टरने नांगरकी आहे इकडे. काय किती नांगरतं काय माहीत, का नांगर इथंच राहणार आहे. पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे तो काय आता नांगरणार नाही मला असं वाटतंय. हसताय बघून हसताय तो. त्याचा ट्रॅक्टर खाली जाईल. ट्रॅक्टर अडकलाय वाटतं, जाऊन बघतो जरा. ट्रॅक्टर वर येत नाही, असे बांध वगैरे असला की ट्रॅक्टर वर येत नाही. तर बघूया काय, मला वाटतं तर चाक उचलायला लागेल त्याचा ट्रॅक्टरचा. बांधाला ट्रॅक्टर लाव. ट्रॅक्टर अडकलाय, ट्रॅक्टर अडकलाय नांगरांचा. हे बघ, हे आपल्या इकडे सबस्क्रायबर आहेत, काकू दररोज व्हिडिओ बघते. तर भाऊचा ट्रॅक्टर अडकला आहे. चला आता काढूया. जुगाड आहे, एक पत्रा आणलेला आहे हा बघा. हा बघा ट्रॅक्टर चढलाय, आता जात आहे तिकडे नांगरायला. पण तिकडे ट्रॅक्टर असा पेवल वर, पाणी बघ, पाणी बघ. हा हो, टायर वरच. लवकर पाणी बघा किती झाला, पूर्ण शेतात. ते चला आता ट्रॅक्टर तिकडे चालू झाला आणि आपण आता घरी जाऊया आणि संध्याकाळी भेटू संध्याकाळी. तर चला असं ब्लॉगमध्ये अजून कंटिन्यू राहा. बाय बाय. तर मित्रांनो, मी आत्ता आलो शेतावरती. आता वाजलेत 2:30 वाजले. मला जरा लेटच झाला कारण की जरा पाऊस पण ओढत होता, मला थोडा काम होता घरी, त्यामुळे आता आलो आहे मी. बघा पाणी आता कमी झालं बघा, पाणी कमी झालं आहे. बांधावरून मगाशी पाणी जात होता, एवढा पाऊस पडला. तर आता मी आलो आहे लावायला. तर चला आता लावणीला इकडे बघा दोघं लावत आहेत, आईने तात्या लावत आहेत. तर इथपर्यंत आपली चिखल झाली. सकाळी आपण केली होती नांगरकी इथपर्यंत, हा पुरा इकडचा पट्टा. तर चला आता लवकर लावू. मोबाईल, पाऊस पण आतून पण पाऊस पडतोय. आता कॅमेरा सेट करू लवकर. आता लावलेलं आहे तसाच लाव. एवढी हवा आली.
तर मित्रांनो आत्ता आपली झालेली आहे ती बघा तिकडे त्या साईडला लावून तो बघा नाही बघा त्या साईडला तिथून ह्या साईडने या साईडला आपण पूर्ण केला परत त्या साईडला मोठा पट्टा घेतला तो पण आता पूर्ण केला आणि आता बरोबर वाजले 6:06 झालेत. तर आता आपण चाललोय घरी. तर आपल्याकडे माणसं बघा आई एक आहे आणि तात्या आणि मी. सध्या माणसं कोण भेटत नाही आमच्याकडे. सध्या सगळ्यांची लावणी चालू आहे आणि आता बघूया कोण येत आहेत. कारण की इथं गेलेलो ह्या काकूच्या इथे नांगरायला. तर ती काकू 2 दिवस आली होती तिकडे लावायला. अजून 2 दिवस येईल कारण की नांगर मी दिला होता. येईल बघूया. कारण की सध्या माणसं कोण येत नाही आणि आहेत कायकांची माणसं ती येतात नांगर मागायला येतात नांगर की करायला आमच्या इथे नांगरायला ये म्हणून. तर मी डायरेक्ट त्यांना नाहीच बोलतो. तर नाही का बोलतो कारण की मी त्यांना बोलतो की आमच्या इथं 2 दिवस तुम्ही लावायला या तर मी तुमच्या इथं नांगर घेऊन येईन असं आहे. तर त्यांना नांगर पाहिजे बरोबर येतात आणि आपण पैशाची गरज काय सगळ्यांनाच असते. मग मी तर सरळ त्यांना काय बोलतो तुम्ही माझ्या इथं 2 दिवस नांगरायला या लावायला या मी तुमच्या इथं नांगर घेऊन येतो 1 दिवस. तुम्ही मला पैसे पण नको देऊ असा प्रश्न आहे. तर येत नाही. तर म्हणून मी सगळ्यांना कोण पण नांगर मागायला आलं ना तर मी डायरेक्ट नाहीच बोलतो. त्याचं कारण हा आहे तुम्हाला जशी नांगराची गरज आहे तशी मला माणसांची गरज आहे. जेवढं तुमचं दुःख आहे तसं माझं पण आहे. कारण की आपलं काय आता लावून 2 दिवसात होईल. जास्त नाही राहिला आहे थोडासाच आहे. त्याच्यानंतर नांगर फ्री असेल तेव्हा नांगरायला कुणाला जाणार नाही मी. हा माझा मोठा हे आहे कारण की मला पण मुंबईला काम वगैरे असतं. आणि तिकडे बघा लालपरी आमच्या गावातून जाते लालपरी. बाय बाय. असा आमच्याकडं मोठा प्रॉब्लेम आहे. सरळ हिशोब आहे. आणि मला मुंबईला पण जायचं आहे काम वगैरे करायचं. माझ्याला पाय भरपूर दुखत आहेत आणि मला थोडा लागला आहे पण इथे. असा एक आहे. तर काय आता कायकांचे मोठे मोठे डाले आहेत ते 5-5, 6-6 माणसं आहेत. 1-2 जणी आल्या होत्या अजून दुसऱ्या पण त्यांच्या इथे डाला मोठा आहे. तर त्या पण बोलले होते की 2 दिवस मला ये नांगर. मी बोला 2 दिवस नांगर तुमच्या 1 दिवस मला या 5-6 जणी किती माणसं असतील 1 दिवस माझ्या इथे या मी तुमच्या इथे नांगरायला येईन. तुमचा किती वेळ नांगरायचं असेल तर मी नांगरून देईन त्याचा काही प्रश्न नाही. तर नाही माणसंच नाही देत आपण काय करणार. आपण कशाला जाणार. तुम्ही पण रखडा आम्ही पण रखडू आपल्याला काय करायचं आहे. चला असा एक प्रश्न आहे. तर ते आता नाही समजून घे त्याला आपण काय करणार. जाऊ द्या. तर आपला काय होणारच आहे लावून. आपल्याला काय प्रश्न नाही. आपल्याकडे नांगर आहेत सगळा काय आहे. आपण फ्री एकदम फ्री. तर चला तर बघूया. आता जातं आहे बैलांना मागाशीच घेऊन आलो. सकाळी सोडली होती त्यानंतर चरतच होते ते दिवसभर चरतच होते. आता त्यांना झालं पुन्हा पेंडा टाकायला. आज पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे जरा थंडी वगैरे त्या पेंडा खाल्यानंतर गरमी येईल. तर आता जातो पेंडा वगैरे टाकतो मस्त. आणि आज पाणी तर दुपारी बघितला तुम्ही पाणी भरपूर होता. तर चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कंटिन्यू. कारण की भरपूर खूप काय आजच्या व्हिडिओमध्ये लावणी वगैरे केलेली आहे भरपूर आहे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय टाटा.